पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे। महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। निवृत्तीनाथाचे चरणी कलावत जीवो धरार्थावतारं। कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं। खलानिशवादा पनोदार दक्षं। समाधिस्थ मृत्युं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो निवृत्तिबुधारा सुपादेवा निवृत्तिबुधारा सुपादेवा। नमो
परब्रह्मस्वरूपिणी वास्त्रापीठ निलये सरस्वती नमोस्तुते तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण परब्रह्म स्वरूपं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम जयान बाधी क्रोध काम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग ऋषिक वैराग्य शिरोमणी पंचम वेद निर्माते श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा सर्वांच्या पाठांतरातला असलेला संतपर प्रकरणातील असा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवड खर तर वैकुंठवासी गुरुवर्य रामनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने तसंच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य ज्ञानयोगी विठ्ठल बाबा ढोंगसे यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ तथा भजनी मंडळ यांच्या गोड अशा मार्गदर्शनाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी तथा भजनी मंडळाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आले म्हणून मी माझं परमभाग्य समजतो. आणि पहा खरं तर आज पवित्र दिवस आहे कारण आज एकादशीचं व्रत आहे. खरं तर सप्ताहातील 5वा दिवस आणि आज एकादशी. पहा वारकरी संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय हा काही सामान्य संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायाची महती जर पाहिली तर आपल्याला ती वरवर काहीच कळणार नाही. वारकरी संप्रदाय हा दिव्य संप्रदाय आहे. आणि पहा खरा वारकरी तो वारकरी म्हटल्यानंतर त्याचं पहिलं लक्षण पहिली आठ त्याला अशी आहे की त्याच्या गळ्यामध्ये माळ पाहिजे, त्याच्या कपाळावरती गंध पाहिजे. हे वारकऱ्याचं पहिलं लक्षण. तो आषाढी कार्तिकीची वारी त्यांनी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याने एकादशीचं व्रत केलं पाहिजे. तो खरा वारकरी. कारण पहा एकादशीचं व्रत हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. पहा तुकोबाराय सांगतात एकादशीचं आपण जर एकादशीचं व्रत केलं तर त्याचं म्हणजे एकादशीचं व्रत जर आपण केलं तर त्याचं फल आपल्या पदरात काय पडतं. ऐका व्रताचे महिमान नेमे आचरता जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूसी. तुकोबाराय सांगतात ऐका व्रताचे महिमान म्हणजे एकादशीचं व्रत इतकं महात्म्य आहे त्याचं आणि इतकं सामर्थ्य आहे की देवत्वाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य एकादशीच्या व्रतामध्ये. म्हणून एकादशीचं पवित्र व्रत माणसाने केलं पाहिजे. आणि खरं तर आज एकादशी आहे
आणि म्हणून एकादशीच्या निमित्ताने या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली म्हणून मी माझं परमभाग्य समजतो। आणि पहा कीर्तन म्हटलं की एकालाचा नव्हे हा खेळ म्हणूनही मिळविला। खरं त्या उक्तीप्रमाणे ज्यांची आज आपल्याला मृदंगावरती साथ आहे असं आपल्या परिसराचं वैभव माझे जिवलग मित्र खरं तर ज्यांच्या हातामध्ये अतिशय गोडवा आहे असे आमचे अमोल महाराज पगार महाराजांना मनापासून धन्यवाद देतो। तसेच इकडून दुसरे मृदंगाचार्य आज ते उभे राहिले काही कारणास्तव आपल्या गावचं भूषण आमचे शशिकांत महाराज सोनवणे महाराजांनाही धन्यवाद देतो। तसंच आपल्या गावचं सर्वच भजनी मंडळ महाराज इथून तर इथपर्यंत सर्वच भजनी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो। तसंच आज उर्धूळचं भजनी मंडळ खरं तर त्यांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली त्यामध्ये आमचे बापू महाराजांनी दत्तू महाराज खरं तर दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो। तसेच आज आमचे रंगनाथ बाबाही खरं तर इथं उपस्थित आहे समोर आमचे वाल्मिक बाबा बसलेले आहे। आणि पहा जे आज आपल्या कार्यक्रमाची शूटिंग करत आहे ते खरं तर आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक नामांकित चॅनल मराठी वक्ता त्याचे आमचे वैभव दादा खांगळ आणि आमचे सर दोघेही उपस्थित आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो। तसंच साऊंड पण फार गोड आहे म्हणून सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि कीर्तनाला सुरुवात। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। पहा आज आपण जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा संतपर प्रकरणातील अभंग खरं तर संतांच्या नामाचा महिमा सांगणारा। तथा संतांचं नाव जर आपण जीवनामध्ये घेतलं तर संतांच्या नावाने म्हणजे इष्टप्राप्ती होती आणि त्यांच्या नावाचा जप केल्यानंतर अनिष्टाची निवृत्ती सुद्धा होते। असं गोड असं वर्णन करणारा अभंग आपण खरं तर सेवेकरता निवडलाय। आणि म्हणून महाराज म्हणतात की आपण भाग्यवान आहे की भगवान परमात्म्याने इतक्या पवित्र मातीमध्ये आपल्याला जन्म दिला। नाथ महाराज सांगतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती। या भरतखंडामध्ये या भारत देशात या महाराष्ट्रात आपला जन्म झाला इतक्या पवित्र भूमीत। महाराज म्हणतात ना पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती इतक्या पवित्र कुळात आपला जन्म झाला। आणि अजून सांगतो ज्या भूमीत आपला जन्म झाला खरं तर ती साधारण भूमी नाही महाराज ती संतांची भूमी। पहा जर कोणी उत्तराखंड मध्ये केदारनाथ बद्रीनाथ तिकडे जर कोणी गेलं असेल तर तिथं आपण UPMP सोडल्यानंतर तिथं अशी म्हणजे उत्तराखंड लागताच कमान येते देवभूमी में आपका स्वागत आहे। तसंच जशी ती देवभूमी तशी आपली संतभूमी म्हणून पहा इथं संतांचा वास आहे इथं वैष्णवांचा वास आहे म्हणून तुकोबाराय ह्या भूमीला धन्यता देतात। जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश म्हणजे आपला पहिला भाग्य इतक्या पवित्र भूमीत इतक्या पवित्र मातीत आपला जन्म झाला। आणि आपलं दुसरं भाग्य की त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा दुर्लभ असणारा नरदेह दिला। किती नरदेह दिला म्हणून खरं तर आपण भाग्यवान आहोत। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात इतक्या पवित्र भूमीमध्ये
भगवंताने आपल्याला हा दुर्लभ असणारा नरदेह दिला, तर जीवनात एक काम करा, काय पुण्याची प्राप्ती करा, पुण्यवंत व्हा. त्याच्यासाठी साधन सांगितलं, सज्जनांची नावे घ्या आणि जीवनामध्ये पुण्यवंत व्हा. पहा, इथं आपल्याला या जगामध्ये आपल्याला 3 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. पहिला अनिच्छा प्रारब्धाने येणारा वर्ग, दुसरा परेच्छा प्रारब्धाने येणारा वर्ग आणि तिसरा स्वेच्छा प्रारब्धाने येणारा वर्ग. मग पहा, अनिच्छा प्रारब्धाने जे येतात ते म्हणजे जीव, म्हणजे तुम्ही आम्ही. आपल्याला अनिच्छा प्रारब्धाने इच्छा नसतानाही यावं लागतं. तर पहा, जीवाला येण्याचे 3 कारणं सांगितली: कर्म, पाप आणि वासना. मागच्या जन्मातील जर काही कर्म बाकी राहिलं असेल तर ते कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्म घ्यावा लागतो. माऊली सांगतात ना, अगा कर्मी जे उरावे तई तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह एका. किंवा नाथ महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. म्हणजे पहा, जीवाला येण्याचं पहिलं कारण, मागच्या जन्मातील जर काही आपलं कर्म बाकी राहिलं असेल तर त्या कर्माच्या संबंधाने जीवाला जन्माला यावं लागतं. दुसरं कारण सांगितलं, आपल्या मागच्या जन्मातील जर आपलं काही पाप राहिलं असेल तर त्या पापाच्या संबंधाने माणसाला जन्म घ्यावा लागतो. तुकोबाराय सांगतात, जन्म येणे घडे पातकाचे मुळ, संचिताचे फळ आपुल्या. म्हणजे पहा, मागच्या जन्मातील जर काही पाप राहिलं असेल तर त्या पापाच्या संबंधाने जीवाला जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण, तर मागच्या जन्मात मरणोत्तर काळात जर आपली काही वासना बाकी राहिली तर त्या वासनेच्या संबंधाने माणसाला जन्माला यावं लागतं. तिची झाली अंगे हरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाली अंगे हरिरूप. म्हणजे पहा, मागच्या जन्मातील जर काही वासना राहिली असेल तर त्या वासनेच्या संबंधाने जीवाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे पहा, जीवाला जन्माला येण्याचे हे 3 कारण सांगितले: कर्म, पाप आणि वासना. याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. म्हणजे आपल्याला इच्छा नसतानाही जन्माला यावं लागतं. हे झाला अनिच्छा प्रारब्ध. दुसंत काय येतो तर पहा, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला त्या भगवान परमात्म्याचं पाचारण केलं जातं आणि त्या त्या वेळेला तो भगवान परमात्मा इथे अवतार घेतो. कशासाठी तर महाराज म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. आणि इथं आल्यानंतर महाराज म्हणतात, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा मात्र संवार करतो. घेवनिया चक्र गदा छंद करीतो, हात छंद करीतो, हात छंद करीतो. घेवनिया चक्र गदा छंद करीतो, हात छंद करीतो, हात छंद करीतो. चक्र गदा घेवनिया चक्र गदा घेऊन या चक्रगदा हातची धंदा करीतो. म्हणजे पहा, देवाला धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घ्यावा लागतो. हे झालं परेच्छा प्रारब्ध. आणि तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे स्वेच्छा प्रारब्ध. याच्यामध्ये संत येतात. मग संत कशासाठी येतात तर पहा, संत जगाला मार्ग दाखवण्यासाठी येतात. मूळचे कुठले ते तर मग तुकोबाराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी,
वैकुंठवासी आलो याची कारणसी कशासाठी तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी किंवा महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी पहा संत इथं जगाला मार्ग दाखवण्यासाठी येतात नवे नवे संत इथं उपकार करण्यासाठी येतात आणि पहा तुमच्या आमच्यावर निस्वार्थपणे उपकार करणार जर कोणी असेल तर ते जगामध्ये फक्त आणि फक्त संत आहे महाराज बाकीचे उपकार करतात पण ते स्वार्थापोटी करतात आणि संत निस्वार्थपणे उपकार करतात मग पहा कोणाकोणावरती संतांचे उपकार तर 5 जणांवरती संतांचे उपकार सांगितले संतांचा पहिला उपकार हा देवावर सांगितला मग देवावर संतांचा काय उपकार आहे तर देवाची आणि जीवाची भेट करून देणारे संत माऊली हरिपाठात सांगतात सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी म्हणजे देव कुठं आहे अजून जनाबाई सांगतात देव आहे देव आहे देव आहे देव आहे जनाबाई सांगतात देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे म्हणजे पहा संतांचे हेच उपकार जीवावरती एक देव कुठे आहे हे संतांनी सांगितलं आपल्याला किंवा तुकोबराय सांगतात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी म्हणजे पहा देवाची आणि जीवाची भेट करून देणारे हे संत आहे त्यामुळे संतांचे पहिले उपकार हे देवावरती सांगितले संतांचे दुसरे उपकार हे वेदावर सांगितले मग वेदावरती संतांचे काय उपकार आहे तर वेदाचं गुह्य असणारं ज्ञान हे समाजाला न समजण्यासारखं होतं आणि ते जर समाजासमोर कोणी प्रगट केलं असेल तर ते संतांनी केलं तुकोबराय सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा तुकोबराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा इराणी व्हावा भार मध्ये वेदाचं गुह्य असणारं ज्ञान जर समाजासमोर कोणी प्रगट केलं असेल तर ते संतांनी केलं हे संतांचे उपकार दुसरे वेदावरती सांगितले
संतांचा तिसरा उपकार हा शास्त्रावर सांगितला. खरं शास्त्र काय आहे? माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तू न मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषय विरू. म्हणजे खरं शास्त्र काय आहे हे सुद्धा आपल्याला संतांनी सांगितलं. म्हणून शास्त्राचा संतांचा तिसरा उपकार हा शास्त्रावरती सांगितला. संतांचा चौथा उपकार हा धर्मावर सांगितला की खरा धर्म काय आहे. महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे खरा धर्म काय आहे हे सुद्धा आपल्याला संतांनी सांगितलं. आणि संतांचा पाचवा उपकार हा जीवावर सांगितला. मग जीवावरती काय उपकार आहे संतांचा? तर संतांनी जीवाला निरंतर जागवलंय. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. पहा, संतांचा जीवावरती उपकार सांगितला की संतांनी जीवाला निरंतर जागवलं. या संसार रूपी डोहामध्ये बुडालेले जड जीवांना संतांनी वेळोवेळी जागवलंय. पहा, महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन. म्हणजे संतांनी आपल्याला निरंतर जागवले. महाराज म्हणतात ना, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. टाळ. संतांचे आपल्यावरती उपकार सांगितले की संतांनी आपल्याला वेळोवेळी जागवलं. बरं, संतांनी फक्त जीवाला जागवलं का? नाही, तर संतांनी जीवाला तर जागवलं, पण संतांनी संतांना सुद्धा जागवलं. उठा उठा साधू संत, साधा आपुला लिहित, जाईला हा नरदेह मग कैसा भगवंत. म्हणजे संतांनी जीवाला जागवलं, संतांनी संतांना जागवलं आणि संतांनी देवाला सुद्धा जागवलं. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वळवंटापासून महाद्वारापर्यंत. म्हणजे पहा, संतांनी जीवाला जागवलं,
संतांनी संतांना जागवलं आणि संतांनी देवाला जागवलं. असं अनेकांना संतांनी जागवलं. हे संतांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहे. म्हणजे पहा, असं उपकारक, असं महत्वपूर्ण, असं माहिम्यपूर्ण जीवन संतांचं. विठ्ठल महत्वपूर्ण आणि माहिम्यपूर्ण जीवन संतांचं आहे. मग काय महिमा आहे संतांचा? तर पहा, महाराज म्हणतात संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा दुर्गम सांगितला, तो जीवाला कळत नाही. महाराज, संतांचा महिमा जीवाला कळत नाही यात नवल नाही. संतांचा महिमा देवाला सुद्धा कळत नाही. कारण पहा, संतांचा महिमा हा एका अंगाने नाही तर अनेक अंगाने वर्णन केलाय. संतांचा महिमा ऐका ऐका, संतांचा महिमा अनेक अंगाने वर्णन केलाय. संतांचा स्वरूप महिमा वेगळा, संतांचा शक्ती महिमा वेगळा, संतांचा गुण महिमा वेगळा, संतांचा आलिंगनाचा महिमा वेगळा, संतांच्या चरण रजाचा महिमा वेगळा आणि संतांच्या नामाचा महिमा वेगळा. मग पहा, काय आहे संतांचा स्वरूप महिमा? तर महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, किंवा देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, किंवा सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर, महाराज म्हणतात सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. साक्षात भगवान शिवांचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ दादा, आणि महाविष्णूंचा अवतार म्हणजे माऊली ज्ञानोबर आहे. हा संतांचा स्वरूप महिमा सांगितला. पुढे संतांचा शक्ती महिमा. मग संतांचा शक्ती महिमा काय आहे? तर ऐका संतांचा शक्ती महिमा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, 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 मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिका सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गिका सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा
महिमा सांगितला, शक्ती महिमा. चालविले जड भेटी हरळी चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा. म्हणजे पहा, जड असणाऱ्या निर्जीव असणाऱ्या भिंतीला माझ्या ज्ञानोबारायांनी चालवलं. हा ज्ञानोबारायांचा शक्ती महिमा सांगितला मला. किंवा अजून रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय दर्शन हरिता साधकाचा माय बाबा दर्शन हरिता. पहा, हा ज्ञानोबारायांचा शक्ती महिमा सांगितला. चला पुढे नाथ महाराजांचा शक्ती महिमा. यवनांगावरी तुकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. नाथ महाराजांचा शक्ती महिमा सांगितला. यवना अंगावरी तुकला, प्रसाद देवनी मुक्त केला. हा नाथ महाराजांचा महिमा आहे. चला तुकोबरायांचा शक्ती महिमा काय? जळी दगडा सहित बया जळी, दगडा सहित बया जळी, दगडा सहित बया जळी, दगडा सहित बया जळी. दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया जळी, दगडा सहित वया. जळी दगडा सहित बया तारी धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा भाऊ. चला पुढे नामदेव महाराजांचा शक्ती महिमा. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, हो नामदेव हाती दूध प्याला. जगा माझी हाती नामदेवा हाती दूध प्याला. हा संतांचा शक्ती महिमा सांगितला. चला पुढे संतांचा गुण महिमा. मग संतांच्या गुणाचा काय महिमा तर महाराज म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेचे कृपादान तुमचे मज. किंवा महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. हा संतांचा कृपाळू, हा संतांचा गुण महिमा सांगितला. पुढे संतांचा चरणराजाचा महिमा सांगितला.
मग संतांच्या चरण रजाचा काय महिमा आहे तर महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. पहा सगळ्या दुःखाचं कारण जी वासना आहे किंवा नवे नवे जन्माचं कारण जी वासना आहे त्या वासनेचं बीज महाराज म्हणतात ह्या संत चरणाने जळून खाक होतं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. हा झाला संतांच्या चरण रजाचा महिमा. पुढे संतांच्या आलिंगनाचा महिमा. मग संतांच्या आलिंगनाचा काय महिमा आहे तर महाराज म्हणतात आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. संतांच्या आलिंगनाचा महिमा. आणि पुढं संतांच्या नामाचा महिमा. तर संतांच्या नामाचा काय महिमा आहे तर संतांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी महाराज यम थर थर कापतात. महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हा संतांच्या नावाचा महिमा. किंवा नारायण महाराज संतांच्या नावाचा महिमा सांगतात. आता तुम्ही म्हणाला आतापर्यंत नाथ महाराज चाललं होतं, तुकोबाराय चालले होते, नामदेवराय चालले होते, मधूनच नारायण महाराज कुठून काढले तर ऐका. नारायण महाराज म्हणजे नामदेवरायांचे पुत्र नारा महाराज. नारा विठा गोंदा महादा त्यापैकी नारा महाराज म्हणे नाम याचा नारा. काय तर संतांच्या नावाचं महत्व, संतांच्या नावाचा महिमा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया. पहा निस्तं ज्ञानोबरायांचं नाव जरी घेतलं तरी सगळ्या दुःखाचं कारण जी माया आहे ती माया समूळ नष्ट होते. हा संतांच्या नावाचा महिमा आहे. अजून संतांच्या नावाचा काय महिमा आहे तर महाराज म्हणतात की माणसाने नुसतं संतांचं नाव जरी घेतलं तरी माणसाच्या जीवनात पुण्याची प्राप्ती होते. माणूस पुण्यवंत होतो. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हॅलो
संतांच्या नावाचा महिमा सांगतात की संतांचं नाव जर माणसाने घेतलं तर माणसाच्या जीवनात पुण्याची प्राप्ती होती, माणूस पुण्यवंत होतो. हा संतांच्या नावाचा महिमा म्हणून तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात की तुम्हाला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, सज्जनांची नावे घ्या आणि जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती करा, पुण्यवंत व्हा. ठीक आहे महाराज, संतांच्या नावाचा महिमाही कळाला. संतांचे नाव घेतल्यानंतर माणूस पुण्यवंत होतो. पण नेमकं पुण्यवंत म्हणजे काय? कारण महाराजांनी अभंगात पुण्यवान व्हावे असं नाही सांगितलं, महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे. तर ऐका, थोडक्यात पुण्यवान आणि पुण्यवंत यातला फरक सांगतो. भजन करा विठ्ठल. पहा, पुण्यवान आणि पुण्यवंत. महाराज अभंगात पुण्यवंत व्हावे असं म्हणतात, महाराज पुण्यवान व्हावे असं नाही सांगत. तर ऐका, पुण्यवान आणि पुण्यवंत म्हणजे काय? पहा, एखादं गाव आहे आणि त्या गावाच्या परिसरामध्ये एखादं धरण आहे. समजा जर कधी काळी दुष्काळ पडला आणि आता त्या गावाला म्हणजे दुसरा पाण्याचा कुठं पर्यायच नाही त्या धरणाशिवाय, तर मला सांगा त्या धरणाचं पाणी किती दिवस टिकल हो? एक ना एक दिवस ते पाणी संपून जाईल ना. पण तिथं जर समुद्र असला आणि अख्ख्या भारतात जरी दुष्काळ पडला तरी तरी त्या समुद्राचं पाणी संपल का? नाही संपणार. ऐका, त्याचं कारण असं आहे, धरण हे जलवान आहे आणि समुद्र हा जलवंत आहे. अगदी त्याच पद्धतीने ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा साठा हा अमर्यादित, म्हणजे पुण्य अधिक पाप तो पुण्यवान. पण ज्याच्या जीवनात पुण्याचा साठा हा अमर्यादित तो पुण्यवंत. विठ्ठल. म्हणून पहा, माणूस संसारामध्ये राहून पुण्यवान होऊ शकतो, पण संसारात राहून जर संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालला तर नक्कीच माणूस पुण्यवंत होऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ठीक आहे, पुण्यवान आणि पुण्यवंत यातलाही फरक आपल्याला कळाला. महाराज म्हणतात की जीवनात जर पुण्यवंत व्हायचं असेल तर जीवनामध्ये सज्जनांची नावे घ्या आणि जीवनामध्ये पुण्यवंत व्हा. पण आता इथं शंका अशी आहे, सज्जनांच्या नावाने माणूस पुण्यवंत होतो, पण नेमकं सज्जन म्हणायचं कुणाला? कारण कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग सज्जन कोणाला म्हणायचं? तर पहा, महाराज सज्जनाची काही लक्षणे सांगतात. मृदु सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोधई. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. पहा, महाराज सज्जनाचे काही लक्षणं सांगतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पहा, महाराज म्हणतात संतांजवळ अवगुण नाही तर गुणच पाहायला मिळतात. कसे? तर तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. म्हणजे पहा, सज्जनाचे काही लक्षण आपल्याला महाराजांनी सांगितले. महाराज म्हणतात अशा सज्जनाची जर तुम्ही जीवनामध्ये नावे घेतली तर तुमच्या जीवनात पुण्याची प्राप्ती होईल, तुम्ही पुण्यवंत व्हाल. विठ्ठल. म्हणून पहा, महाराज म्हणतात की माणसाने जीवनामध्ये पुण्यवंत झालं पाहिजे. माणसाने इतरवंत होण्याच्या भानगडीत पडू नये, त्यापेक्षा माणसाने पुण्यवंत व्हावं. पण मग काय फायदा हो पुण्याचा? आजकालची परिस्थिती पाहता महाराजांनी आपल्याला असं सांगायला पाहिजे होतं, तुम्ही गुणवंत व्हा, तुम्ही विचारवंत व्हा, तुम्ही धनवंत व्हा, अजून तुम्ही खुर्चीवंत व्हा. महाराज आपल्याला काय सांगतात की तुम्ही पुण्यवंत व्हा. पण महाराज पुण्यवंत कोणालाच व्हावं वाटत नाही. प्रत्येकाला काय वाटतं की मी धनवंत झालो पाहिजे. का? तर आज जगामध्ये धनाला फार किंमत आहे, धनवंत लागे सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे पहा, धनवंताला जगात फार किंमत आहे, पण धनवंताला जगात म्हणजे जगामध्ये फार किंमत असल्यामुळे पुण्यवंत कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की मी धनवंत झालो पाहिजे. का? पहा, एखादा जर माणूस म्हणजे एखाद्यानं जर भाषण केलं आणि तो फक्त पैशावाला पाहिजे महाराज, म्हणजे त्याला बोलायचं थोडं जरी काही कळलं नाही तरी फक्त पैशावाला जर असतं तर माणसं काय म्हणतात, काय सुंदर बोलले हो तुम्ही. तो म्हणतो तुम्हाला माझ्या बोलण्यातलं काय आवडलं? त्याला शंका राहते ना बोलण्यातली. तो म्हणे तुम्ही जे शेवट बोलले का, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, हे मला फार आवडलं. का? धनवंत लागी
सर्व मान्यता आहे जे की पहा एखादा माणूस महाराज त्या माणसाकडे जर पाहिलं तर माणसाला 3 दिवस जेवण जाणार नाही हो, तरी लोक म्हणतात काय सुंदर दिसता हो तुम्ही, का धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे पहा धनवंताला जगामध्ये फार किंमत आहे. असाच एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता, इतका श्रीमंत का त्याच्या श्रीमंतीला माप नाही, पण फक्त पैशाने श्रीमंत. आणि माणूस 100% मूर्ख होता, पण पैशाने म्हणजे अमाप श्रीमंत माणूस, पण पैशाने श्रीमंत असल्यामुळे आणि माणूस म्हणजे 100% मूर्ख असल्यामुळे सुद्धा गावकऱ्यांनी त्याला बिनविरोध सरपंच करून दिलं, का पैशामुळे. आणि मग असाच 26 जानेवारीचा दिवस आला आणि त्या श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्यासाठी गावकऱ्यांनी आमंत्रित केलं. आणि मग तिथं क्रांतिवीरांची पूजा झाली, झेंडाही फडकला, सर्व त्यांचा कार्यक्रम आटपला. आणि मग आता श्रीमंत सरपंच साहेबांना भाषण करण्यासाठी समोर बोलवलं माईकवरती. आणि आज आपल्या गावचे श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारी बद्दल 2 शब्द बोलतील. आणि एवढं बोलून त्या श्रीमंत सरपंच साहेबांच्या हातामध्ये माईक दिला आणि मग श्रीमंत सरपंच साहेबांचं भाषण सुरू झालं. पोराओ, आज 26 जानेवारी, वा रे वा, 26 जानेवारी याला म्हणतात 26 जानेवारी. काय पोरं अशी सुंदर एका लाईनीत बसले, कारण आज काय 26 जानेवारी. आणि पोरांनो तुम्हाला वाटेल मी चॉकलेट सुद्धा आणले, कारण आज काय 26 जानेवारी. आणि आज 26 जानेवारी याचं कारण असं, काल 25 जानेवारी म्हणून आज 26 जानेवारी. तर मला सांगा हे 26 जानेवारीचं भाषण आहे का हो? नाही, पण महाराज म्हणतात धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे पहा धनवंताला जगामध्ये फार किंमत आहे महाराज. तरी धनवंताला जगात एवढी किंमत असून सुद्धा तुकोबाराय म्हणतात की तुम्ही धनवंत नाही तर तुम्ही पुण्यवंत व्हा. मग का तुकोबाराय पुण्यवंत व्हायला लावतात? तर तुकोबाराय सांगतात की जिथं तुमचं धन चालत नाही तिथं आमचं पुण्य चालतं. मग कुठं चालत नाही धन आणि कुठे चालतं पुण्य? तर महाराज नाटामध्ये सांगतात, मग तेथे न चले काही तिथं तुमचं धन चालत नाही. कुठं? यमाजवळ. तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहिलं टाईचा ठाई. महाराज म्हणतात तिथं तुम्ही किती तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, मग तुम्ही भारताचे पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, आमदार आहे का खासदार आहे, नवे तुम्ही हरिभक्त पारायण आहे, तिथं काहीच चालत नाही. महाराज म्हणतात तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहिलं ठाईचा ठाई. पुढे संचित जाईल काही, तुका म्हणी तय्य महाज्ञा. महाराज म्हणतात तिथं फक्त तुमचं पुण्यरूपी संचितच पाहिजे. अहो महाराज म्हणतात तुमचं धन तिथं चालत नाही, यात नवल नाही, आपलं धन इथं सुद्धा चालत नाही. मला सांगा ह्या देशातलं धन दुसऱ्या देशात चालेल का? नाही चालणार, कारण आपल्या देशात नोट आहे. अमेरिकेत जर गेलं तर डॉलर लागतात. म्हणजे धनाला काय आली हो? देश मर्यादा आली. धनाला काल मर्यादा आहे. पूर्वीचं धन आता चालेल का? नाही चालणार. मोदी साहेबांनी एका रात्रीत आपल्याला सांगितलं होतं नोटा बंद करा. कितीच्या? 1000 आणि 500च्या. मला सांगा आता जर तुम्ही 1000ची नोट घेऊन दुकानदाराकडे गेले आणि त्याला म्हणले तू ही 1000 रुपयाची नोट घे आणि मला फक्त 10 रुपयाचं सामान दे, तरी तो देईल का? नाही देणार. म्हणजे काय? धनाला काय आली? काल मर्यादा आली. पहा जर एखाद्याचं जर असं भांडण झालं प्रॉपर्टीवरून आणि ते भांडण आता एकदम शेवटच्या टोकापर्यंत गेलं की तिथं मिटण्याचा काही विषयच नाही अजिबात, तर लोक काय म्हणतात? तो राग राग जा, तुला फुटकी कवडी देणार नाही, तुला काय करायचं ते कर. तो कवडीच का बरं म्हणतो? तो पैसे का म्हणत नाही? तर पहा पहिल्यांदा चलनामध्ये कवडी चालायची, पण आता तुम्ही कवडीला बाजारात घेऊन जा, कवडीला कवडीची किंमत नाही आता. म्हणजे काय झालं? धनाला काय आली हो? काल मर्यादा आली. आणि तिसरी गोष्ट, धनाला जन्म मर्यादा आहे. या जन्मातलं धन आपण दुसऱ्या जन्मामध्ये नेऊ शकत
महाराज म्हणतात जन्मात सोडा, माणूस गेल्यानंतर एखादा दागिना जरी अंगावरती चालला तरी लोक तो सुद्धा जाऊ देत नाही. तुकोबर आहे म्हणतात भूषणे घेती काढोनिया, ओ, भूषणे घेती काढोनिया, ओ, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणी घेती काढून या. म्हणजे पहा, जन्मात नेण्याचं सोडा, माणूस गेल्यानंतर थोडा जरी दागिना अंगावर चालला तरी माणसं ते सुद्धा जाऊ देत नाही. म्हणजे पहा, धनाला देश मर्यादा आली, धनाला काल मर्यादा आली आणि धनाला जन्म मर्यादा आली. पण तुकोबराय म्हणतात की आमचं पुण्य प्रत्येक देशात चालतं, आमचं पुण्य प्रत्येक काळात चालतं आणि आमचं पुण्य प्रत्येक जन्मात चालतं. महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकी येईल का, सोडवी ना यमा पासून या. पण आपल्याला पहिल्या प्रमाणे यायचं परत. तुका म्हणे तै यमा आज्ञा, यमापाशी दहन चालत नाही, पण सोडविन यमापासून या, करा हरिभक्ती परलोकी येईल का, सोडविन यमापासून या. म्हणून तुकोबराय म्हणतात की जीवन नेघे माझी बाचा तुटी, महालाभ फुकासाठी. पहा, महाराज म्हणतात एवढा मोठा लाभ जर आम्हाला फुकट मिळत असेल तर माझी बाचा त्या संतांचं नाव घेण्यासाठी एकही मिनिट तुटी घेत नाही. म्हणून महाराज म्हणतात नेघे माझी बाचा तुटी, महालाभ फुकासाठी, विठोबा रखुमाई.
महाराज म्हणतात नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पहा एवढा मोठा महालाभ जर आम्हाला फुकट प्राप्त होत असेल त्या संतांच्या नावामुळे माणूस पुण्यवंत होतो आणि माणसाला हा महालाभ फुकट मिळतो फक्त सज्जनांचं नाव मिळतं. म्हणून तुकोबारा म्हणतात की माझी वाचा त्या संतांचं नाव घेण्यासाठी एकही मिनिट तुटी घेत नाही. आणि पहा महालाभ त्याला म्हणतात एकदा काय जीवनामध्ये मिळाला की तो कधी संपत नाही, त्याला महालाभ म्हणतात. अजून महालाभ कशाला म्हणतात तर पहा एकदा की तो जीवनात मिळाला की काही मिळवण्यासारखं राहत नाही, त्याला महालाभ म्हणतात. अजून महालाभ कशाला म्हणतात तर पहा ज्ञानोबा सांगतात त्रिविध मुख्य आगवे उपद्रव्यांचे मेळावे वरी पडलिया नव्हे वाकुडा जो. असा महालाभ एकदा काय माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला की माणसाच्या जीवनामध्ये केवढंही दुःख आलं ते दुःख वाटत नाही. म्हणून महाराज म्हणतात नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ठीक आहे महाराज, हे आम्हाला कळलं की संतांचं नाव घेतल्यानंतर माणसाच्या जीवनात पुण्याची प्राप्ती होती, माणूस पुण्यवंत होतो. किंबहुना त्या संतांच्या नावाने माणसाला एवढा मोठा महालाभ फुकट मिळतो. पण आता या जीवाला विश्रांतीची गरज आहे. कारण पहा या संसाराच्या त्रिविध तापाने या ग्रासलेल्या जीवाला आता विश्रांतीची गरज आहे. तर विश्रांती कुठं भेटेल तर महाराज म्हणतात विश्रांतीचा ठाव. विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा जीवाला विश्रांती फक्त संतांच्या चरणाजवळ मिळेल. आणि पहा संतांजवळ नुसती जीवालाच नाही तर संतांजवळ जीवाला तर विश्रांती मिळतेच मिळते, पण संतांजवळ संतांना सुद्धा विश्रांती मिळते. कुठं तर पहा विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर देया भूमीवर अलंकापुर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापुर. महाराज म्हणतात तिथं नुसतं संतांना आणि जीवालाच विश्रांती मिळते असं नाही, तर तिथं देवाला सुद्धा विश्रांती मिळते. नामदेव नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरू. म्हणजे पहा संतांजवळच फक्त या जीवाला विश्रांती मिळू शकते. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव विश्रांती मिळते. आणि त्याला सोपी आठ सांगितली, फक्त काय त्यांच्या चरणावरती भाव ठेवला पाहिजे. कारण पहा जीवनामध्ये
आणि परमार्थामध्ये भाव फार महत्वाचा आहे, कारण परमार्थाचं मुख्य भांडवलच भाव आहे. आणि देवाला सुद्धा काय लागतं तर काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला सुद्धा भाव लागतो महाराज. त्यामुळे संतांच्या चरणावरती भाव ठेवला तर जीवाला नक्कीच विश्रांती मिळेल. देव भावाचा टाळ टाळ. देवाला भाव लागतो. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. म्हणजे देवाला भाव पाहिजे महाराज. म्हणून त्या संतांच्या चरणावर आपण सुद्धा भाव ठेवला तर आपल्याला विश्रांती मिळेल. म्हणून महाराज म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. आणि पहा, जसं की आपण सुरुवातीला पाहिलं, संतांची नावं घेतल्यानंतर जशी जीवनात पुण्याची प्राप्ती होती, माणूस पुण्यवंत होतो, तसं जर आपण जीवनामध्ये संतांच्या नावाचा जप केला तर आपल्या जीवनातील पाप सुद्धा समूळ नष्ट होतं. हेच महाराज अभंगाच्या तुका
महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. पहा, आपल्या जीवनात जर काही पाप असेल तर ते पाप जर आपल्याला घालवायचं असेल तर महाराज म्हणतात त्या संतांच्या नावाचा जप करा. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. दे गे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव. दे गे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. दे घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. चला पहा, ज्या भगवंताच्या दरबारामध्ये खरं तर आपला हा नामयज्ञ सोहळा चाललाय, त्यांचं 1-2 मिनिटात शेवट भजन करू आपण. चला सर्वांनी वरती हात करा, करा करा सर्वांनी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. झालेली सेवा श्री गुरु निवृत्तीनाथांच्या तथा शंभोदेवांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण. विठ्ठल जय जय.